बदलापुरात मतदानावेळी राडा झालेला आहे। शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। बदलापूर पश्चिम गांधीनगर टेकडी एसटी बस स्टँड जवळ हा राडा झालेला आहे। भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय। बदलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवलेली आहे। तर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। बदलापुरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। मतदानावेळी संपूर्ण हा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी ही गर्दी पांगवलेली आहे। बदलापूरमध्ये मतदानावेळी राडा झालेला आहे। बदलापूरमध्ये देखील मतदान पार पडते आणि याच दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले आणि मोठा राडा झाला, बाचाबाची झाली आणि या दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या गर्दीला या दोन्ही गटांना शांत करण्याचाही पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला। बदलापूर पश्चिम गांधीनगर टेकडी एसटी बस स्टँड जवळ हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। नेमका या वादाचं कारण काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र भाजप आणि शिवसेना म्हणजेच महायुतीमधले जे दोन महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्या पक्षांतल्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले आहेत, नेमकं काय घडलेलं होतं? आज सकाळच्या वेळेस सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली। मात्र गांधी टेकडी परिसरामध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उभे राहण्यावरून राडा झाला। 100 मीटर परिसरामध्ये काही कार्यकर्ते उभे होते आणि त्याच्यामध्ये 1-2 कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। त्याच्यानंतर त्याच्या जोडीला अनेक कार्यकर्ते आले। त्याच्यामुळे ही बाचाबाची वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला। त्याच्यानंतर हे वातावरण निवळलेलं आहे। आता सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त या गांधी टेकडी परिसरात लावण्यात आलेला आहे। सध्याचं वातावरण आता शांतता आहे। नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा संपूर्ण वाद निवळलेला आहे।